कृषी सहायकांनी शेतकऱ्यांचे पीक उत्पादन पद्धती, आर्थिक उत्पन्न वाढीबाबत प्रत्यक्ष फील्डवर जावे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. गारगोटी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील खरीप हंगाम 2026-27 च्या अनुषंगाने नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. सुरुवातीस जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे यांनी या आढावा बैठकी पाठीमागील भूमिका प्रास्ताविकात विशद केली. या आढावा बैठकीतील तिन्ही तालुक्यातील गुणवत्ता नियंत्रण मंडल आणि सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले, शेतकऱ्यांचे शाश्वत आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी त्यांना वेगवेगळे कृषी पीक उत्पादन घेण्याबाबत प्रयोग करण्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवृत्त करावे. आगामी 15 दिवसात कृषी आयुक्तांना गारगोटीमध्ये निमंत्रित करावे असे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले. तसेच कृषी सहायकांनी शेतकऱ्यांचे पीक उत्पादन पद्धती व आर्थिक उत्पन्न वाढीबाबत प्रबोधन करावे, त्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर जावे असे आवाहनही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी सर्वश्री महादेव खुडे, एकनाथ गुरव, दीपक मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.